बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। मला आज एक प्रश्न विचारावासा वाटतो, या निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? ज्याला आम्ही प्रेमाने चुना आयोग म्हणतो, या चुना आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण काल परवामध्ये शिवसेनेच्या प्रचार गीतावर यांनी आक्षेप घेतला। बरं, आक्षेप कुठल्या शब्दांवर? जय भवानी जय शिवाजी या शब्दांवर आक्षेप घेतला जातो। आक्षेप हिंदुत्व या शब्दावर घेतला जातो, आक्षेप हिंदू या शब्दावर घेतला जातो। आता विचार करा शिवसैनिकांनो, मी तुम्हाला कालचाच एक व्हिडिओ दाखवतो, अगदी जुनं उदाहरण देखील दाखवणार नाही, अगदी कालचंच एक उदाहरण दाखवतो। या कालच्या उदाहरणामध्ये अमित शहा या भारतीय जनता पक्षाचे, या कमळीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अमरावतीमध्ये येऊन त्या बबलीसाठी जी काही त्या बंदिस्त सभागृहामध्ये जी काही सभा घेतली, केंद्रीय गृहमंत्र्याने एका बंदिस्त सभागृहात, ते मैदान कसलं, सायन्स कोर मैदानाचा एक 1/3 भाग देखील वापरला नसेल, त्या सभागृहामध्ये जी सभा घेतली, त्या सभेमध्ये सभेच्या सुरुवातीला जे काही नारे ठोकले ते कसले होते माहितीये? जरा एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मला काय सुचवायचंय ते। हा व्हिडिओ पहा। जय श्रीराम, जय जय श्रीराम, बोलिए जय शिवाजी, जय 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 शिवाजी। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, अमित शहा म्हणताय जय श्रीराम। होय, जय श्रीराम, अगदी योग्य बोलले, जय श्रीराम। त्यानंतर जय शिवाजी, शिवाजी महाराजांचं एकेरी नाव। त्याच्यानंतर जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवरायांचं नाव घेताना 10 वेळा विचार करा अमित शहा। ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या स्मारकाचं गाजर दाखवलं, उभ्या महाराष्ट्राला, उभ्या हिंदुस्थानाला ज्याच्या स्मारकाचं गाजर दाखवलं, त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची एक साधी वीट देखील रचली गेली नाही। छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ, ही तुमची मागच्या निवडणुकीतली घोषणा होती। अजूनही ती घोषणा आम्हाला आठवते। अगदी अलीकडचंच घ्यायचं झालं, अगदी अलीकडचंच तुम्हाला सांगतो, यांनी राम मंदिर दर्शन मोफत करू असं मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या त्यांच्या जाहीरनाम्यात टाकलं। जर तुम्ही आम्हाला निवडून द्याल तर राम मंदिर दर्शन मोफत घडवू। मग हे काय होतं? या निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? हा प्रश्न आम्ही उगीच विचारत नाही। म्हणजे कोंबडं झाकलं तर उगवायचं राहतं होतं, ते तांबडं फुटायचं राहतं कोंबडं झाकल्यानंतर। म्हणजे उद्या शिवसेनेने आपल्या प्रचार गीतातनं तो जय भवानी जय, आता छत्रपती शिवरायांचं नाव आणि शिवसेना हे काही दोन्ही वेगळे होऊ शकत नाहीत। किंवा जय भवानी जय शिवाजी, शिवसेनेची कुठलीही सभा घ्या, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र एका बाजूला करा आणि शिवसेनेला एका बाजूला करा। शिवसेनेची कुठलीही राजकीय सभा घ्या किंवा साधी सभा घ्या, त्या जय भवानी ह्या घोषणा जर पडल्या नाहीत तर ती शिवसेनेची सभा होऊ शकत नाही। शिवसेनेच्या सभेमध्ये रक्त सळसळत नाही, शिवसेनेच्या सभांमध्ये रक्ताला उकळी फुटते। आणि हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे। बाळासाहेबांच्या, उद्धव साहेबांच्या, आदित्य साहेबांच्या आणि सर्वसामान्य शिवसैनिकांच्या या शिवसेनेच्या सभेमध्ये रक्ताला उकळी फुटते। या अशा घोषणा तुम्ही शिवसेनेच्या सभांमध्ये नाही ऐकणार तर कुठे ऐकणार? हा निवडणूक आयोग, तुम्ही अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो, कर्नाटकात ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाने सांगितलं जय बजरंगबली म्हणायचं आणि बटन दाबायचं, त्यावेळेस हा निवडणूक आयोग कुठे झोपला होता? मी कुठे झोपला होता म्हटलं बरं का, तुमच्या मनात काहीतरी वेगळं यायचं। होय होय, तेच तेच जे तुमच्या मनात येतोय, अगदी तेच मी कुठे झोपला म्हटलं, कुणा जाऊ द्या। त्यानंतर यांनी राम मंदिराचे, आता मला काल परवाच कर्नाटकातनं, विशेषतः सीमावर्ती भागातनं, बेळगावातनं मला फोन येऊ लागले की भाजप आपल्या प्रचार सभांमध्ये प्रभू श्रीरामांची पोस्टर वाटतोय। प्रभू श्रीरामांची पोस्टर असतील, हनुमानांची पोस्टर असतील, ही पोस्टर ज्यावेळेस वाटतोय त्यावेळेस हा निवडणूक आयोग कुठे झोपला होता? विचार करा। ह्या सगळ्या गोष्टींचा देखील काल परवाच तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मुंबईतलं उदाहरण सांगतो। मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचार रॅलींमध्ये मंदिराचे, म्हणजे राम मंदिराचे ते होर्डिंग, मला वाटतं त्याला काय म्हणतो आपण, ते प्लग कार्ड्स, ती प्लग कार्ड्स बनवून अशी सर्व कार्यकर्त्यांच्या हातात दिली होती। मग त्यावेळेस हा निवडणूक आयोग कुठे झोपला होता? रामललाचं दर्शन, रामललांचं मंदिर, अशा प्रकारचा एक आविर्भाव तयार केला जातो उभ्या देशामध्ये, जसं काही राम मंदिर हे नरेंद्र, म्हणजे प्रभू श्रीरामांना मंदिरात घेऊन येण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। म्हणजे एकेकाळी एक काळ आपण असा मानत होतो
माणूस हा देवापेक्षा लहान असतो. आता असं झालंय, देवाला घर माणूस देतोय. माणूस नाही म्हणताना मला माणसांना बदनाम नाही करायचंय, एका विशिष्ट माणसाविषयी म्हणायचंय. देवाला घर म्हणजे पंतप्रधान आवास योजनेत कदाचित देवाला घर दिलं जातंय की काय, असाच हा काळ मला सध्याचा दिसतोय. मी मगाशी म्हणालो ते कोंबडे झाकल्यावर उगवायचं थांबतं. तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रात बघा ही दोन उदाहरणं आणि दोनही पक्ष ज्यांची फोड झालेली आहे. या भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या वैयक्तिक हव्यासासाठी त्यांचा 400 पारचा काय तो नारा आहे. आता हा 400 पार खरंच महाराष्ट्रात ना यांना 4 पार जरी मिळाले तरी खूप उत्तम असं मी म्हणेन. या महाराष्ट्रातल्या 48 जागांकडे पाहता यांनी महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडले आणि त्या दोनही पक्षांच्या बाबतीत असं कुरघोडीचं राजकारण अजून देखील थांबलेलं नाहीये. शिवसेनेचं मी तुम्हाला सांगितलं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय, हे शब्द आम्ही बदलत नाही. आम्हाला नाही बदलायचे. कारण ज्या वेळेस कर्नाटकात निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस आम्ही स्पष्ट तुम्हाला एक पत्र पाठवलं होतं की अशा प्रकारचं जय बजरंग बली म्हणा आणि बटन दाबा हे तुम्हाला पटतं का निवडणूक आयोग. त्याच्यावर शिवसेनेच्या कुठल्याही पत्रावर आजतागायत निवडणूक आयोगाकडनं काय ते चोकलिंगम काहीतरी यांचं नाव आहे, त्यांचे अधिकारी आहेत, निवडणूक चुनाव आयोगाचे अधिकारी कोणतरी चोकलिंगम काहीतरी आहेत. आता ते म्हणतायत की त्यावेळेसच्या पत्राचं सोडा, पण आता जे शिवसेनेने म्हणजे शिवसेनेच्या वतीने जे काही उत्तर दिलेलं आहे, या निवडणूक आयोगाने जी हरकत नोंदवली त्याच्यावर जे उत्तर दिलेलं आहे शिवसेनेने, त्या उत्तरावर 48 तासात आम्ही तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला प्रत्युत्तर करू. काय असेल नसेल, एक्सेप्ट केलं रिजेक्ट केलं माहिती नाही. पण त्यावेळेस जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं त्याच्यावर मात्र अजूनही निवडणूक आयोगाकडनं कुठलंही उत्तर आलेलं नाही. म्हणजे आता कर्नाटकाची निवडणूक होऊन किती महिने झाले तुम्हाला देखील चांगलं माहिती, त्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. म्हणजे शिवसेनेवर निवडणूक आयोग जशी एखाद्याची असते ना ठेवलेली, तशा प्रकारचं काम करतंय का, की हे तुमचं कमळीचं काय एखादं कार्यालय झालंय का. शिवसेनेच्या बाबतीत हे असं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगून टाकलं, आम्ही बदलत नाही, जे करायचे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो तुतारीचं. शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्यानंतर अजित पवारांना मिळालं घड्याळ आणि शरद पवार साहेबांना जे चिन्ह मिळालं आत्ताच मिळालं ते तुतारी फुकणारा माणूस, अशा प्रकारचं ते चित्र आहे. आता ह्याच्यामध्ये चाल कशी खेळली बघा. म्हणजे दोघेही पक्षांना कशा प्रकारे सत्वायचे धंदे चालू आहेत ते लक्षात घ्या. ज्या वेळेस बारामती असेल, माढा असेल, शरद पवार साहेबांचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी जो कोणी अपक्ष असेल, आता तुम्हाला विशेष उदाहरण मी बारामतीचं देतो. बारामतीमध्ये एक नाव आहे सोहेल शेख, हे आहेत अपक्ष उमेदवार. या अपक्ष उमेदवाराला चिन्ह काय मिळालंय माहितीये तुम्हाला? अपक्ष उमेदवाराला चिन्ह मिळाले ट्रम्पेट, ज्याला आपण पिपाणी म्हणू शकतो किंवा तुरही म्हणू शकतो. ट्रम्पेट आणि तुतारीमध्ये तसा काही फरक जमीन आसमानचा फरक आहे. पण ट्रम्पेट दिसताना ट्रम्पेट कळते आपल्याला, तुतारी आपल्याला माहिती आहे. आपण आज लहानपणापासून छत्रपती शिवरायांच्या काळातली ती तुतारी पाहत आलोय, सी आकारामध्ये असते ती. पण ह्या ट्रम्पेटला निवडणूक आयोगाच्या दफ्तरी ज्यावेळेस मशीनवर हे चिन्ह टाकलं जातं त्याच्या बाजूला लिहिलं जातं तुतारी. पिपाणी लिहिलं जात नाही किंवा तुरही लिहिलं जात नाही किंवा ट्रम्पेट लिहिलं जात नाही, तिथे लिहिलं जातं तुतारी. बरं, आता चिन्हांमध्ये किंवा नावांमध्ये जर अंतर असेल, समजा सुप्रिया सुळेताई या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असतील आणि हे ट्रम्पेटचं चिन्ह समजा 8व्या, 10व्या क्रमांकावर असेल, तरीही एवढा फरक पडणार नाही. पण इथे गोष्ट अशी घडते, शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याची गणना हे सध्या करणार एखाद्या प्रादेशिक पक्षातही नाही ना, राष्ट्रीय पक्षात नाही, एखाद्या अपक्षाप्रमाणे त्याची गणना करणार. कारण त्यांचे नियम काय सांगतात, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर राष्ट्रीय पक्ष असतात. मग राष्ट्रीय पक्षांना एक दर्जा दिला जातो त्यांच्या खासदारकी आमदारक्यांवरनं किंवा निवडणूक आयोगाच्या त्या अहवालाप्रमाणे. त्याच्यानंतर खाली येतात प्रादेशिक पक्ष, त्याच्यानंतर खाली येतात अपक्ष, अशा प्रकारचा तो क्रम असतो. आता अपक्षांच्या यादीमध्ये जे तळाला असतात त्यांचा जो क्रम असतो हा त्यांच्या नावाच्या अल्फाबेट्स प्रमाणे असतो, आद्याक्षरांप्रमाणे असतो. आता सुहेल शेख नाव काय मी परत एकदा पाहतो, सोहेल शेख आणि सुप्रिया सुळे, सोहेल शेख SS, सुप्रिया सुळे SS. आता ह्या SS आणि सोहेल शेखचं कसं होणार माहितीये का? बरोबर तुतारी वाजवणारा माणूस आणि ह्यांची ही ट्रम्पेट खालीवर, म्हणजे एकदम एक्झॅक्ट एकमेकांच्या खालीवर असणं, एकतर वर असेल एक तर खाली असेल. आणि तिथे लोकांचं कन्फ्युजन असं होईल, तुतारी नाव वाचून सुद्धा बटन दाबलं जाऊ शकतं, तुतारी नाव वाचून. अशा प्रकारचा हा घाणेरडा खेळ खेळण्याचं कारण काय? तुम्हाला 400 पारचा
अति आत्मविश्वास असताना अशा प्रकारचा घाणेरडा खेळ. बरं हे कुठे चालू आहे? जिथे जिथे शरद पवार साहेबांचे उमेदवार उभे आहेत तिथे तिथेच फक्त. बरं ही चिन्ह पक्षांना स्वतःहून मिळत नसतात, ही चिन्ह निवडणूक आयोगाकडनं दिली जातात. मग आयोगाने अशा प्रकारचा गोंधळ जर कुठे होत असेल तर तो गोंधळ टाळण्याचं देखील काम केलं पाहिजे, ही आमची माफक अपेक्षा आहे. हे सगळे आता तुम्हाला आणखी काही महाराष्ट्रातली उदाहरण सांगतो. ऋतुजा लटकेताईंचं ज्यावेळेस अंधेरी पूर्वेची निवडणूक लागली होती त्याही वेळेस ऋतुजा लटकेताईंच्या जागेवर 2 ऋतुजा लटके होत्या, पण नंतर ती निवडणूक तुम्ही पाहिली असेल, यांचे मुख्य उमेदवारच पळून गेले. पण तिथे देखील हाच प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर दिल्लीमध्ये ज्यावेळेस अरविंद केजरीवाल यांना झाडू हे त्यांचं चिन्ह होतं, तिथेच अशा प्रकारचं चिन्ह दिलं गेलं जिथे उजेड पाडणारी बॅटरी. आता बॅटरी आणि बॅटरीचा उजेड पाहिला तर तो आणि झाडू म्हणजे खराटा यांच्या चिन्हांमध्ये विशेष फरक दिसत नाही. हे अशा प्रकारची कामं केली जातात. आता राष्ट्रवादीचा प्रचार कसा चाललाय, मी काही ठिकाणची त्यांची घोषणा ऐकल्या, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आता तुतारी आपण म्हणतो तिथे माणूस म्हणजे माणसाकडनं वाजवली जाणारी तुतारी अशा प्रकारचा आपण उल्लेख करू शकत नाही किंवा ते जुळत देखील नाही. रामकृष्ण हरी माणसाने वाजवली तुतारी अशा प्रकारे आपण बोलू शकत नाही. पण विचार करा, हे अशा प्रकारचं छोट्या छोट्या गोष्टी हेरल्या जातात. म्हणजे जितकं शक्य होईल तितका प्रयत्न करायचा आणि इथे पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा. आता मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो शिवसेनेच्या बाबतीतलं. कोविडच्या काळामध्ये ह्यांचे राज्यपाल म्हणायचे, ह्यांचेच म्हणेन मी, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणणारच नाही, ते कोश्यारी नावाचे कोणी होते सद्गृहस्थ. इतके सुंदर सद्गृहस्थ होते, काय म्हणावं त्यांची कारकीर्द. अशी कारकीर्द पुन्हा आम्हाला बघायची नाही, इच्छा देखील नाही. हे कोश्यारी म्हणायचे तुम्ही मंदिरं बंद ठेवली. अरे त्याच वेळेस मस्जिदी देखील बंद होत्या, चर्च बंद होते, सारं बंद होतं. पण मंदिरांचा उल्लेख म्हणजे तुम्हाला कसं दाखवायचं होतं की शिवसेनेला हिंदुत्वाचं वावड आहे. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, ज्यावेळेस हिंदू सणांवरचे निर्बंध आम्ही उठवले, आम्ही जसे सरकारात आलो त्यावेळेस तो कोविड निघूनच गेला होता. तुम्ही साऱ्याच सणांवरचे म्हणजे निर्बंध उठवले होते, पण तिथे जाणून बुजून हिंदू सणांवरचे निर्बंध. बरं हिंदू शब्द आला 2. तिसरं उदाहरण देतो, काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्व सोडलं, हा वारंवार आरोप केला, तिथे हिंदू शब्द आला. बरं तुम्ही हिंदुत्वाचे माता मला सांगा, ही 3 उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्ही हिंदुत्वाचे रखवाले झाले. एक हिंदू सणांवरचे निर्बंध उठवले, कोविडमध्ये मंदिरं बंद केली होती, मग तुम्ही ती खोललीत, त्यानंतर हिंदुत्व सोडलं होतं, म्हणजे तुम्ही ते राखलं. मग मला सांगा, शिवसेनेच्या प्रचार गीतामध्ये हिंदू शब्द आल्यानंतर या हिंदुत्वाच्या रखवाल्यांना हे एवढं का झोंबलं? मी तेच म्हणतो ना, कोंबडं झाकल्यावर ते उगवायचं राहत नाही. आणि तुम्ही कितीही प्रचार गीतांवर आक्षेप घ्या, कशावर आक्षेप घ्या, तुमचा पराभव व्हायचं काही टळणार नाही. मी कुठे एक गोष्ट ऐकली होती, सत्य हे पटकन विकलं जात नाही, असत्य मात्र फार पटकन विकलं जातं. कारण सत्य पचवायची ताकद त्या विकत घेणाऱ्यामध्ये नसते, पण असत्य फार पटकन विकलं जातं. सत्य पचवायची ताकद लागते, त्यामुळे ते पटकन विकलं जात नाही. काही का असे ना, शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीच्या सैनिकांनो, इंडिया आघाडीच्या सैनिकांनो, विशेष या सगळ्या सैनिकांना सोडा, या संविधान प्रेमींनो, महाराष्ट्र असेल, देशाच्या संविधान प्रेमींनो, साऱ्या संविधान प्रेमींनो, ही लढाई तुमची आमची आहे. या पक्षांची लढाई राहिलेली नाही. आता ह्या लढाईमध्ये तुम्हा आम्हाला उतरायचंय आणि देश वाचवायचा. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.